गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सुरवसे. आपण आजपासून मॅथ्स वायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती MPSC CSAT आणि कंबाईनच्या मॅथ्स आणि रिझनिंग सेक्शनसाठी आपण एक सिरीज चालू करतो आहोत. सिरीज म्हणजे मॅथ्सचे जवळपास ज्या चॅप्टर्ससाठी आयोगानं फोकस केलेला आहे, म्हणजे मॅक्सिमम ज्या त्या क्वेश्चन पेपरमध्ये तो तुम्हाला मॅथ्समधला एक क्वेश्चन आढळेलच आणि रिझनिंगमधलाही ज्या त्या आयोगाच्या पेपरमध्ये एखादा प्रश्न आहे. अशा पद्धतीनं म्हणजे आयोग ज्या चॅप्टर्सना फोकस करतो त्या चॅप्टरला प्रियॉरिटी देऊन आपण अगोदर मॅथ्सचे जे 7-8 चॅप्टर महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यानंतर रिझनिंगचे जे 7-8 चॅप्टर महत्त्वाचे आहेत, तर आपण जो तो चॅप्टर 20 ते 25 मिनिटाच्या एखाद्या व्हिडिओमध्ये, अशा एखादा चॅप्टर जर शॉर्ट असेल तर त्याचे 2 व्हिडिओ 3 व्हिडिओ, आणि एखादा लॉंग किंवा जास्त वास्ट असेल जसं की स्पीड टाईम डिस्टन्स किंवा आपण त्याला अंतर वेग आणि वेळ म्हणतो, तर तो चॅप्टर आहे. त्याचा भरपूर व्हरायटी आहे, भरपूर टाईप्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला मिनिमम 3 ते 4 व्हिडिओज लागतील. तर त्या पद्धतीने ॲज पर चॅप्टर वाईज आपण 20 ते 25 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओ बघून आपल्या चॅनलवरती अपलोड करत राहू. 2-3 दिवस किंवा 4 दिवस मॅक्झिमम गॅपने तुम्हाला व्हिडिओ या चॅनलवरती मिळून जातील. आणि मी तुम्हाला तेवढं ॲश्युअर करू शकतो की जे पण चॅप्टर्स आपण पाहणार आहोत, मॅथ्सचे असतील, रिझनिंगचे असतील, तर त्याच्यामध्ये आयोगाचा जो पॅटर्न आहे अपडेटेड, आयोग कुठल्या गोष्टीला महत्त्व देतो, कुठल्या गोष्टीला फोकस करतो आहे, आणि जो आयोगाच्या पॅटर्नमध्ये अपडेटेड कशा पद्धतीनं काही चॅप्टर्स बेसिकवरती आहेत पण थोडे ट्विस्टेड, जर त्यावेळेस थोडंसं नवीन काहीतरी अपग्रेडेशन केलं जातं त्या चॅप्टरच्या क्वेश्चन्समध्ये वगैरे, तर त्या बदलत्या पॅटर्ननुसार आणि तुम्हाला समजेल आणि कमी टाईम लागेल अशा पद्धतीच्या मेथड्स वापरून 2-3 मेथड्सने आपण प्रत्येक प्रॉब्लेम मॅथ्सचं सोडवू शकतो. आणि त्याच्यामध्येही काही मेथड्ससाठी काही प्रॉब्लेम्स सोडवताना आपल्याला मॅक्झिमम टाईम लागतो, काहींसाठी काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये सुटू शकतात. तर आपण कमीत कमी टायमिंग लागेल. आणि काही विद्यार्थ्यांची जर तुमची डिमांड असेल की आम्हाला समजत नाही एखादा चॅप्टर वगैरे, तर त्याच्यामध्ये आम्हाला डिटेलमध्ये बेसिकमध्ये सांगा, तुम्ही त्या पद्धतीने कमेंटमध्ये सांगू शकता. आपण तसा चॅप्टर वगैरे फुल डिटेलमध्ये करूया. असंही आपण डिटेलमध्येच करणार आहोत, पण तुम्हाला बेसिक्स त्या चॅप्टरचे सांगितल्यानंतर तो या चॅप्टरच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला जे ट्रिक्स म्हणा, छोटे एखाद्या फॉर्म्युला आपण साईड करून एखाद्या काहीतरी वेगळ्या पद्धतीनं ट्रिक्स म्हणतो, किंवा कमी टायमिंगमध्ये ते आन्सर कशा पद्धतीने निघू शकतो तुम्हाला, जर ते फॉर्म्युल्यानं न करता काही वेगळ्या ट्रिक्स वगैरे जमत असेल तर अशा पद्धतीने आपण फोकस करणार आहोत प्रत्येक चॅप्टरला. पण एखादा चॅप्टर ज्याला तुम्हाला बेसिकपासूनच शिकायचं असेल तर तेही चॅप्टर आपण करूया. आता मॅथ्समध्ये महत्त्वाचे चॅप्टर्स म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा बेसिक चॅप्टर आपला रसावी आणि मसावी. त्याच्यानंतर आयोगाचा आवडता आणि जवळपास ज्या त्या एक्झामला आता प्रश्न येत आहेत CSAT आणि कंबाईनसाठी, तर त्याच्यामध्ये टाईम, स्पीड आणि डिस्टन्स, अंतरवेळ आणि वेग, तो चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये 2-3 टाईप्स आहेत बऱ्यापैकी. बोट आहे, त्याच्यानंतर बोटच्या नंतर ट्रेन आहे, एरोप्लेन आहे, त्याच्यानंतर रेसचे प्रॉब्लेम्स आहेत. रेस म्हणजे 2-3 जणांमध्ये रेस राहते, एखादा तो दुसऱ्याला टाईमची लीड देतो पुढे जाण्यासाठी, किंवा डिस्टन्सनं लीड देतो 100 मीटर ऑलरेडी त्याला पळण्यासाठी, आणि एका डेड पॉईंटला ते 2 किंवा 3 जण ॲट अ टाइम मिळतील. तर त्यांच्यातलं पर्टिक्युलर डिस्टन्स किती, किंवा त्याच्यामध्ये अगोदर कोण तिथे डेड पॉईंटला पोहोचल, रेस कोण जिंकेल, असे 4-5 टाईप आहेत त्याच्यामध्ये ॲक्च्युली. तर त्या चॅप्टर वाईज आपण टाईप्सनुसार आपण तोही कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे टाईम अँड वर्क, आणि त्यालाच पॅरलला आपण बेसिक सेम कन्सेप्टवरती डिपेंड असलेला पायथन सिस्टम. तर या 2 चॅप्टर्स, नळ आणि टाकी आणि वर्क आणि काळ वर्क आणि नळ आणि टाकी, तर ह्या एकाच कन्सेप्टवरती डिपेंड हे चॅप्टर्स आहेत. तर ते चॅप्टर त्याच्यानंतर आपण कव्हर करूया. त्याच्यानंतर आता आयोग जरा जास्त त्याला प्रिफर करतोय त्या पद्धतीचे 2-3 चॅप्टर महत्त्वाचे, म्हणजे जे मॅक्झिमम अंकगणिताचा मेन क्रक्स म्हणू शकतो आपण मॅथ्सचा, अरिथमॅटिकचा मेन क्रक्स, ज्याच्यामध्ये पर्सेंटेज आहे, त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, तर याच्यामध्ये पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस आणि सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. तर ह्या 3 चॅप्टरपैकी जवळपास तुम्हाला ज्या त्या क्वेश्चन पेपरमध्ये 1 ते 2 क्वेश्चन्स आढळतीलच. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा चॅप्टर त्याच्यानंतर जर आपण पाहायचं म्हटलं तर जो आयोगाचा आवडता आणि प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न असणार म्हटलं तर प्रोबॅबिलिटी आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन, त्याला मराठीमध्ये आपण संभाव्यता, क्रम व संयोजन म्हणू शकतो. तर तो चॅप्टर हे खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना त्या चॅप्टरबद्दल थोडीशी भीतीही वाटते वेगळ्या पद्धतीचं, त्याच्यामध्ये थोडेसे फॉर्म्युले वगैरे किंवा तो फॅक्टरियलचा एक पॅटर्न आहे.
पण आपण जे घेणार आहोत तो खूप बेसिक आणि एकदम सोप्या पद्धतीने जे तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं आणि आयोगाच्या पॅटर्नमध्ये किंवा जे क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत ते आपण शिकवत असताना ते क्वेश्चन्स ही बऱ्यापैकी कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर चॅप्टर म्हणलं तर मॅथ्समधला राहणारा रेशो आणि प्रॉपोर्शन म्हणजे गुणोत्तर व प्रमाण आणि सरासरीला दुसरा आणि पॅरल सेम कन्सेप्टवरती असणारा मिक्सचर अँड ॲलिगेशन म्हणजे मिश्र. तर हे चॅप्टर्स आता जवळपासच्या 2-3 वर्षामध्ये तेवढं त्याला महत्त्व दिलं जात नाही आहे, तरी पण आपण तो लास्टला प्रियोरिटीमध्ये लास्टला ठेवून त्याचाही 2-3 व्हिडिओ आपण अपलोड करूयात आपल्या चॅनलला. त्याच्यानंतर म्हटलं तर रिझनिंगमध्ये मॅथ्स झाला कव्हर एवढा. आता बाकीचे आणखी काही चॅप्टर्स आहेत पण त्याला आयोग तेवढं महत्त्व देत नाही किंवा त्याच्यावरती जास्त क्वेश्चन्स टाकले जात नाही आहेत, म्हणून आपण पेपर अनालिसिस करून स्मार्टली वर्क करून कमी टायमिंगमध्ये त्या पर्टिक्युलर तेवढ्या चॅप्टरची जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर तुम्हाला जास्त आउटपुट मिळू शकतं. त्याच्यामुळे आपला हा 8 तास चालू आहे. त्याच्यानंतर आपला हा रिझनिंगचा सेक्शन. रिझनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक पहिले 5-6 क्वेश्चन फिक्स असणार म्हटलं तरी त्याच्यामध्ये पहिला एक क्वेश्चन फिक्स असतो सिलॉजिझम म्हणजे आपण त्याला तर्कवितर्क म्हणतो. एखादं सर्व झाडे फुलं आहेत किंवा अशा टाईपमध्ये तर ते तुम्हाला कन्क्लुजन दिलं जातं, निष्कर्ष कुठला 1 बरोबर 2 बरोबर कुठलं त्या पद्धतीनं त्याला आपण सिलॉजिझम किंवा तर्कवितर्क म्हणू शकतो. त्याच्यावरती फिक्स एक प्रश्न असतो. दुसरा प्रश्न आयोगाचा म्हटलं तर नातेसंबंध. त्याच्यावरती एक क्वेश्चन येऊ शकतो किंवा 2 येऊ शकतात. 2 या पॅटर्ननुसार एक नॉर्मल एखादा स्टेटमेंट सांगितलं जातं की हा त्याचा भाऊ आहे, ती त्याची बहीण आहे, ते त्याचे आजोबा आहे, तर ह्या दोघांचं रिलेशन काय. नॉर्मल असं स्टेटमेंटवरती नाते संबंधावरती येऊ शकतो. आणि दुसरा जो इनिक्विलिटीला रिलेट करतो सांकेतिक चिन्ह या चॅप्टरला रिलेट करू, जसं की P#Q, P हा क्यूचा भाऊ आहे, $Q, P ही क्यूची बहीण आहे. अशा पद्धतीनं 2-3 स्टेटमेंट दिले जातील आणि सांगितलं जाईल की पीचं आणि एमचं नातं काय. तर मग आपल्याला ते डॉलर, हॅश, स्टार हे जे सिम्बॉलिक आहेत त्यांचं कोडिंगचं डिकोडिंग करून म्हणजे त्यांचं कन्व्हर्जन करून नात्यामध्ये ते फिगर आउट करणं आणि त्याच्यानंतर आपल्याला ते रिलेशन शोधणं. तर असाही प्रश्न येऊ शकतो. एकाच क्वेश्चन पेपरमध्ये 2-2 नातेसंबंधावरती वेगवेगळ्या 2 पॅटर्न क्वेश्चन आलेले आहेत. तर तोही चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे पझल. म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला कोडे किंवा कूट प्रश्न म्हणू शकतो. तर पझल हे आयोगाच्या सीसॅटच्या पेपरमध्ये 2 ते 3 क्वेश्चन फिक्स आहेत. तुम्ही पेपर अनालिसिस करत असाल तर तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यामध्ये 4-5 व्हरायटी आहे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा म्हटलं तर एक सिटिंग अरेंजमेंटचा बैठक व्यवस्था म्हणतो आपण. एखादा सर्क्युलर टेबल आहे किंवा स्क्वेअर आहे. सर्क्युलर टेबल असेल तर हाच्या डाव्या साईडला बसलेला आहे, तो त्याच्या उजव्या साईडला बसलेला, तो समोर बसलेला आहे, तो या शहरावरनं बिलॉंग करतो, तो या शहरावरनं बिलॉंग करतो. पण ते दोघंजण शहराचे एकाच शहरावरनं बिलॉंग करणारे जवळ बसणार नाही किंवा तो त्याच्या डावीकडे असणार नाही, तो त्याच्या उजवीकडे असणार नाही, तर तो त्याच्या समोर कोण, याच्या समोर कोण, अशा पद्धतीचं एक थोडंसं त्याला खूप प्रश्न म्हणतो आपण पझल. हे एक बैठक व्यवस्थेचा एक प्रश्न आला. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये असणारा बैठक व्यवस्थेच्या नंतर म्हटलं तर आयोगाचा आवडता आणि आवडता म्हणण्यापेक्षा त्याला खूप महत्त्व दिलं जात आहे या 3-4 वर्षांमध्ये जवळपास कंबाईनच्या क्वेश्चन पेपरसाठी आणि इकडं सीसॅटसाठी. तर तो म्हटलं तर खरे आणि खोटे किंवा ट्रूथ अँड लाय म्हणतो आपण त्याला. तर या बायनरी लॉजिकवरती डिपेंड असणार हा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 किंवा 1 क्वेश्चन फिक्स पडतो, तोही एक पझलचाच पार्ट आहे. त्याच्यानंतर आपण म्हणतो तुलनात्मक क्वेश्चन्स. तुलनात्मक म्हणजे कसं की एखादा प्रश्न दिलेला आहे त्याच्यामध्ये 2-3 नावं दिली जातील मुलांची मुलींची, त्याच्यामध्ये त्यांचं कम्पॅरिझन दिलं जाईल. हा त्याच्यापेक्षा हाईटला कमी आहे पण वजनानं जास्त आहे, तो त्याच्यापेक्षा हाईटनं जास्त आहे पण वजनानं जास्त आहे. मग त्या 2-3 जणांमध्ये रिलेशन करून की सर्वात हाईटला कोण कमी असणारा किंवा सर्वात बुटका कोण किंवा सगळ्यात हायटेड कोण किंवा कोण ज्याचं वजन सर्वात जास्त आहे, अशा पद्धतीचे प्रश्न कम्पेअर करून तुम्हाला एखादा पॅराग्राफ दिला जाईल. तो पॅराग्राफ अनालिसिस करून तुम्हाला त्याचे क्वेश्चनचे आन्सर दिले जाईल. हा झाला तुलनात्मकचा. आणखी एक प्रश्न आला तो क्लासिफिकेशन म्हणू शकतो आपण त्याला, वर्गीकरण वगैरे. तर त्याच्यामध्ये कसं की तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने सांगितलं जाईल की 5-6 जण मित्र आहेत, वेगवेगळ्या कलरचे टी-शर्ट घालतात, त्याच्यानंतर त्यांच्याकडे वेगवेगळ्या कलरची किंवा वेगवेगळ्या ब्रँडची 4 व्हीलर्स आहेत, ते वेगवेगळ्या शहरातून बिलॉंग करतात. तर त्यांच्या पद्धतीनं त्यांना तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने टेबल फॉर्मॅटमध्ये तो कन्वर्ट करावं लागेल. ॲनालिसिस क्वेश्चन करून ॲनालाइज करून तो त्यांना तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये विचारलं जाईल की हा एखाद्याचं नाव दिलं समजा राजू वगैरे, तर त्याचा शर्टचा कलर कुठला आहे. मग हे तुम्ही सगळं वाचलं तर याच्यामध्ये हा शर्टचा कलर कुठला आहे, तो कुठल्या शहरातून बिलॉंग करतो किंवा त्याच्या कुठल्या गाडीचा ब्रँड वगैरे.
तर असा एखादा क्वेश्चन तुम्हाला अशा पद्धतीने येऊ शकतो, त्याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो. त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं असतं सर्व गोष्टींचं, त्याच्यामुळे त्याला क्लासिफिकेशन म्हणू शकतो. आणि आणखी एखादा नवीन टाईप यावेळेस ऍड करू शकतात, तर आपण तेही आणखी एका दुसऱ्या एक्स्ट्रा टाईपमध्ये तोही आपण कव्हर करणार आहोत रिझनिंग त्याच्यामध्ये. तर याच्यावरती जवळपास 3 क्वेश्चन्स पझलवरती, एखादा किंवा 2 क्वेश्चन्स नातेसंबंध सिलॉजिझमवरती एक, तर तुमचे जवळपास इथंच 5-6 क्वेश्चन्स होतात. टोटल 25 क्वेश्चन्स साठी, त्याच्यामध्ये जवळपास 16 क्वेश्चन ते 17 क्वेश्चन किंवा 15 याच्यामध्ये 1-2 क्वेश्चन्स पुढे मागं होतात. तर हा रिझनिंगला महत्त्व दिलेलं वेटेज. आणि राहिलेले जे 8-9 क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्ये मॅथ्सचा पॅटर्न कव्हर होतो त्याच्यामध्ये. आणि कंबाईनमध्ये 15 क्वेश्चन्स असतात, 15मध्ये 8-9 क्वेश्चन्स हे रिझनिंगसाठी राहतात आणि 6-7-8 क्वेश्चन्स व्हॅरी करतात, 1-2 क्वेश्चन्स तर ते मॅथ्ससाठी दिले जातात. तर थोडक्यात सांगायचं झालं तर MPSC साठी मॅथ्सपेक्षा रिझनिंगला जास्त वेटेज आहे. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की रिझनिंगचे क्वेश्चन्स असतात त्यांची जी लेंथ असते ती खूप मोठी राहते. विद्यार्थी क्वेश्चन बघून एका पेजवरती क्वेश्चन पेपरच्या 2 क्वेश्चन्स बसवलेले जातात काही जर पाहिले तर आपण. आणि क्वेश्चनची लेंथ पाहूनच आपण तिथं थोडक्यात एक कॉन्फिडन्स लूज होतो आणि आपण म्हणतो की टाइम जातो, सोडून द्या वगैरे, मग नंतर आपण पुढे जातो. तर त्यासाठी मॅथ्सवरतीही तुमचा हात असणं किंवा तुमचा एक हँड असणं गरजेचं आहे. कारण जरी रिझनिंग सोपं असलं, तुम्हाला तिथल्या तिथं ऑन दी स्पॉट थोडंसं लॉजिक लागून जरी जमत असेल, तुम्ही त्याची प्रॅक्टिस केल्याशिवाय तुमचं लॉजिक डेव्हलप होऊ शकणार नाही. पण मॅथ्स ही तेवढंच त्याच्यासोबत गरजेचं होतं. त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही सेक्शनचे बऱ्यापैकी चांगले चॅप्टर्स जे आयोगाच्या पॅटर्ननुसार, अपडेटेड पॅटर्ननुसार ज्याला जास्त फोकस केलं जात आहे त्याला आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. रिझनिंगमध्ये रिमेनिंग पार्ट राहिला तुलनात्मक झालं, पझल्स वगैरे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हटलं तर फासा किंवा मिरर इमेज, वॉटर इमेज. फासा म्हणजे ठोकळा वगैरे असतो, त्याच्या कलर साईज केलेला असतात, तर टू कलर साईज किती आहे, 3 कलर साईज किती आहे. किंवा आणि त्याला एक क्वेश्चन दिला जातो की 3-4 क्यूब्स दिले जातात, त्यांच्या अप्पर साईड, लोअर साईड, लेफ्ट साईड, राईट साईडला 2-3 अंक किंवा एखादे सिम्बॉल दिले जातात आणि याच्या अपोजिट कुठला आहे, याच्या विरुद्ध साईडला कुठले आहेत अंक असतील, सिम्बॉल असेल, ते प्रश्न विचारला जातील. कधी कधी तो क्यूब आहे तो पूर्ण दिला जाईल किंवा काही वेळेस तो क्यूब ओपन करून दिला जातो. तर ते दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत, तेही आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे वॉटर इमेज आणि मिरर इमेज, ह्या 2 पॅटर्न आहेत. एखादी इमेज दिली जाईल की आरशामध्ये पाहिली तर तो जर फिगर आहे त्याच्यामध्ये एखाद्याच काही ज्या पद्धतीचा पॅटर्न दिलेला आहे तो खालीलपैकी इमेज तुम्ही पाण्यामध्ये पाहिली किंवा आरशामध्ये पाहिली तर खालीलपैकी कुठला पॅटर्न असेल. ही इमेज तुम्ही आरशामध्ये पाहिली किंवा ही इमेज तुम्ही पाण्यामध्ये पाहिली तर खालील 4 ऑप्शनपैकी ही इमेजचं प्रतिबिंब कुठल्या अँसरमध्ये असेल, तर त्या पद्धतीने तेही आपल्याला एकदा करावं लागेल. त्याच्यानंतर मिसिंग टर्मचा एक पॅटर्न आलेला आहे जो मॅक्झिमम प्रत्येक एक्झाममध्ये आहे. त्याच्यामध्ये 2-3 व्हरायटी आहे. मिसिंग टर्ममध्ये कसं, एखादं तुम्हाला न्यूमेरिक सिरीज दिली जाईल 3, 6, 8, एक पर्टिक्युलर काहीतरी पॅटर्न सेट करून तुम्हाला एक सिरीज दिली जाईल आणि त्या सिरीजमध्ये एखाद्या अंकाच्या जागेवर क्वेश्चन मार्क दिला जाईल आणि तुम्हाला ते सर्च करा किंवा त्याच्या जागेवरती काय येईल हे विचारलं जाईल. तो एक मिसिंग टर्मचा प्रॉब्लेम झाला. दुसरा प्रॉब्लेम म्हटलं तर एखादे फिगर दिल्या जातात, वेगवेगळ्या पद्धतीच्या फिगर दिल्या जातात, त्याच्यामध्ये तुम्हाला इथे एखादा अल्फाबेट दिले असेल, तिथे एखादा न्यूमरिक दिलेलं असेल, समजा इथे A आहे, C आहे, तिथं 8 आहे. आता मी काय फिक्स पॅटर्न सेट करत नाही, तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. तिथं B असेल, इथे X असेल, इथे 9 असेल आणि नंतर ह्या तिसऱ्या फिगरमध्येही सेम पॅटर्न असेल पण इथे एखादा क्वेश्चन मार्क असेल आणि इथे नंतर तुम्हाला काहीतरी दिलेलं असेल तर ह्या क्वेश्चन मार्कच्या जागेवरती काय आहे किंवा एखादी सर्कल असेल. पॅटर्न अशा पद्धतीचा राहील, फक्त लॉजिक वेगळं राहील. त्याला एक वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न सेट केलेला असेल आणि तुम्हाला तो पॅटर्न लक्षात घेऊन लॉजिक लावून तुम्हाला ते मिसिंग टर्म सर्च करायचे असेल. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला मिसिंग टर्म आणखी पण 2-3 व्हरायटी आहे. हे झालं मिसिंग टर्मचं. आणि त्याच्यानंतर आता कोडिंग, डिकोडिंग आणि इनइक्विलिटी. तर कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न कशा पद्धतीने येईल तुम्हाला. कोडिंग डिकोडिंगमध्ये तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं जाईल की एक स्टेटमेंट जे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूमेरिक्स जे नंबर्स असतात 0 ते 9 पर्यंतचे ते नंबर आणि सिम्बॉल्समध्ये डेल्टा, बीटा, गॅमा, त्यानंतर वेगळ्या पद्धतीची एखादी डिझाईन किंवा स्टार, हॅश, डॉलर अशा पद्धतीचं त्यांचं कॉम्बिनेशन दिलेलं जाईल. आणि नंतर तुम्हाला खाली 2-3 ऑप्शन सांगितले जातील की समजा तुम्हाला त्याच्यामध्ये इव्हनच्या साईडला म्हणजे जे सम आकडा असतो ते समच्या साईडला समजा
तुम्हाला एखादा सिम्बॉल येऊ द्यायचा नसेल राईट साईडला लेफ्ट साईडला, किंवा त्यांनी सांगितलेलं असतं की असे 3 संख्या कुठल्या किंवा त्याच्या खालीलपैकी कुठला पॅटर्न बरोबर आहे ज्याच्यामध्ये उजवीकडे त्याच्या सिम्बॉल आहे पण डावीकडे न्यूमेरिकल नाही, अंक नाही आहे, मग खालीलपैकी कुठलं बरोबर आहे. अशा पद्धतीने कोडिंगचं त्याचं डिकोडिंगचं हे जे पॅटर्न आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे मग काय सांगितल्याप्रमाणे नातेसंबंधाचं. त्याच्यानंतर आणखी ते इनइक्वॅलिटीला थोडंसं टच देणारा कोडिंग डिकोडिंगचा पॅटर्न आपण म्हणतो की $Q असं जर दिलेलं असेल समजा $Q. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पुढे सांगितलेलं आहे की P हा Q पेक्षा लहान नाही मोठाही नाही. हे फक्त एक स्टेटमेंट. अशा पद्धतीचे 4-5 स्टेटमेंट दिले जाते तुम्हाला. हा त्याच्यापेक्षा लहान नाही मोठा नाही, किंवा तो मोठाही नाही बरोबर नाही मग लहान आहे. मग अशा पद्धतीने आपण स्वतः ते कॉम्प्रेंड करायचे की ह्या डॉलरचं मिनिंग काय, तर याच्यामध्ये लहानही नाही मोठाही नाही, डॉलरचं मिनिंग काय झालं बरोबर झालं. हे 4-5 स्टेटमेंट मध्ये जे पण काही सिम्बॉल येतील, हॅश असेल, स्टार असेल, डेल्टा असेल, बीटा असेल, कुठल्याही पद्धतीत सिम्बॉल आले तर त्याचं हे कन्व्हर्जन करायचं. आणि नंतर मग खाली 2-3 स्टेटमेंट दिलेले राहतात की त्याच्यामध्ये सांगितलं जातं की खालीलपैकी मग कुठलं बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला हे ग्रेटर दॅन इक्वल टू बरोबर, लेस दॅन इक्वल टू आणि हे इक्वल साईन, 3 साईन वरती इनइक्वॅलिटी आणि त्याला डिकोडिंग हे दोन्ही मिक्स करून प्रॉब्लेम विचारले जात आहेत. अशा पद्धतीने हे आपल्याला महत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला रिझनिंग मध्ये तेही कव्हर करायचे आहेत. त्यानंतर आणखी महत्वाचं म्हटलं तर त्याच्यामध्ये आता फिक्स क्वेश्चन आल्यासारखा येतो 2-3 वर्षामध्ये, मार्ग शोधणे. एखादी आकृती दिली जाते तुम्हाला आणि त्या आकृतीमध्ये एखाद्या पाथवरनं, की समजा एखादी अशी आकृती असेल, हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे आणि हे पाथ अशा पद्धतीने जोडलेले आहे. इथे प्रत्येक याला एखादं नाव दिलेलं असेल, पाथचा तो एखादा स्पॉट असेल आणि तुम्हाला सांगितले की त्या स्पॉटवरनं किंवा त्या एखाद्या ए कडनं बी कडे जायचंय, तर तुम्हाला त्या स्पॉटला रिपीट करायचं नाही, त्याच मार्गावरनं डबल जायचं नाही, किंवा सेम त्याच्यावरूनच तुम्हाला गेला तरी चालेल. रिपिटेशन अलाउड आहे, रिपिटेशन अलाउड नाही, अशा पद्धतीने तुम्हाला तिथं पॅटर्न जो पण सांगितलेला असेल क्वेश्चन मध्ये ज्या पद्धतीने मेन्शन केलेलं असेल त्या पद्धतीने तुम्हाला मग किती मार्ग निघतील ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी. किंवा एखादा नवीन आणखी क्वेश्चन विचारू शकतील की ह्या सगळ्यामध्ये शॉर्टेस्ट पाथ कुठला आहे, तर हा एक नवीन मार्ग शोधणे किंवा शॉर्टेस्ट पाथ कुठला आहे, लहानात लहान कमी वेळ लागणारा किंवा शॉर्टेस्ट एखादा पाथ कुठला हाही विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक आणखी लॉजिकल काही स्टेटमेंट दिली जातील आणि त्याच्यावर तुम्हाला कन्क्लुजन काढावं लागेल. कन्क्लुजन म्हणजे एखादा अनुमान म्हणा किंवा निष्कर्ष. जसं की एखादं स्टेटमेंट असू शकतं, स्टेटमेंट दिलं जाईल त्यांना त्यांच्याकडनं तुम्हाला की बाबा अशा पद्धतीनं की कष्ट करणारे माणसं यशस्वी होतात किंवा यशस्वी असतात. तुम्हाला एक मोहन स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला 100% खरं समजायचं असतं आणि त्याच्यावरनं तुम्हाला कन्क्लुजन दिलं जातं की खालीलपैकी कुठलं बरोबर असू शकतं. म्हणजे 1 दिलेलं जातं, 2 दिलेलं जातं. त्याच्यामध्ये सांगितलं जातं पहिलं स्टेटमेंट आहे समजा की सर्व कष्ट करणारी माणसं यशस्वी असतातच, हे एक स्टेटमेंट झालं. आणि दुसरं, तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्ट करणं हा एकच ऑप्शन आहे किंवा एकच मूळ मंत्र आहे, अशा पद्धतीने काही स्टेटमेंट दिलं जातं. आता ते खालचे जे स्टेटमेंट आहेत ज्यावेळेस की किंवा ते शुअरिटी सांगतात, तर तुम्हाला मग हे स्टेटमेंट दिलेलं आहे ते तुम्हाला जरी लॉजिकली वाटत असेल की हे चुकीचं आहे, असं कुठं असतं का वगैरे, तर ते लॉजिक आपलं तिथं डेव्हलप आपलं स्वतःचं जास्त डोकं तिथं न चालवतं त्यांनी जे दिलेलं आहे ते 100% खरं म्हणायचं. त्याला रिलेट करून खालचे कन्क्लुजन कशा पद्धतीनं बरोबर निघतील त्याला मग आपण आन्सर द्यायचं. तर आता समजा ते 2 स्टेटमेंट असे असतील की कष्ट करणारे माणसं, आता इथं काय दिलं, कष्ट करणारी माणसं ही यशस्वी असतात. तर त्याच्यामध्ये स्टेटमेंट कन्क्लुजन मध्ये पहिलं दिलं तुम्हाला की सर्व कष्ट करणारी माणसं ही यशस्वी होतातच, आणि दुसरं असेल की जर यश मिळवायचं असेल तर कष्ट करणे हा एकच मूळ मंत्र आहे. तर हे दोन्ही स्टेटमेंट हे
त्याच्या च वरती आणि एकच ह्याच्यावरती भर दिलं जाते की तुम्हाला थोडक्यात कष्ट केला तरच यशस्वी. बाकी तुम्ही स्मार्ट असताल किंवा तुमचं आणखी तुम्ही हुशार असाल, तुमच्या बुद्धिमत्तेच्या बेसवरती तुम्ही यशस्वी होणार वगैरे असाल, तर ह्या सगळ्याच गोष्टीला ते साईड करतं. याचा अर्थ काय, तर ते दोन्ही स्टेटमेंट हे चुकीचे आहे. अशा पद्धतीचे हे आजकाल आयोग विचारायला चालू केलेला आहे. तर ह्या बेसिक वरती आपण क्वेश्चन्स भरपूर बऱ्यापैकी प्रॅक्टिस करणार आहोत पुढे चालू. आज आपण आता लसावी आणि मसावी चालू करूया. ठीक आहे. तर याच्यामध्ये लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. तर याच्यामध्ये आपण लघुत्तम, महत्तम आणि विभाज्य आणि विभाजक ह्या दोन टर्म पाहणार आहोत. लघुत्तम म्हणजे लहान, महत्तम म्हणजे मोठा आणि विभाज्य आणि विभाजक म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये मल्टिपल आणि फॅक्टर्स म्हणतो आपण. तर सामायिक म्हणजे काय, तर समजा आपण एलसीएम जर घेतला तर एलसीएम म्हणजे अशी संख्या, लहानात लहान अशी संख्या जिला आपण ज्या अंकांची आपल्याला ज्या अंकांचं एलसीएम काढायचं त्या अंकांनी आपल्या येणाऱ्या एलसीएमला भाग जायला पाहिजे आणि ती भाग जाणारी ह्या तिघा जणांसाठी कॉमन असणारी लहानात लहान संख्या असेल. हा झाला एलसीएम. एलसीएम म्हणजे काय, तर आपल्याला ज्या संख्यांचा एलसीएम काढायला सांगितलेला आहे त्या संख्यांनी आपल्या येणाऱ्या एलसीएमला भाग जायला पाहिजे पूर्णतः आणि ती भाग जाणारी जी संख्या आहे ती तिन्हीमध्ये चारीमध्ये जेवढ्या संख्यांचा एलसीएम काढायचं त्या सगळ्यांमध्ये लहानात लहान असायला पाहिजे, सगळ्यांमध्ये कॉमन पाहिजे म्हणजे एलसीएम. आणि एचसीएफ म्हणजे काय, तर इथं आपण येणाऱ्या एलसीएमला याने भाग घालत होतो. एचसीएफ मध्ये ज्या पण संख्यांचा आपल्याला 2, 3, 4 ज्या पण संख्यांचा एचसीएफ काढायला सांगितलं, मसावी काढायला सांगितलेला आहे, तो जो मसावी आपला आलेला आहे त्या मसावीने आपल्या जेवढ्या पण संख्या आहेत त्यांना भाग जायला पाहिजे आणि तो जो येणारी संख्या आहे जो आपला एचसीएफ असेल त्यांनी याला भाग जायला पाहिजे. एलसीएम मध्ये कसं होतं, येणाऱ्या क्वेश्चन्स मध्ये आपल्या एलसीएमच्या क्वेश्चन्सनी आपल्या एलसीएमला म्हणजे येणाऱ्या आन्सरला भाग घालायचं होतं. इथे आन्सरनी आपल्या क्वेश्चनला भाग घालायचा आहे आणि ती जी संख्या असेल ती सगळ्यांमध्ये कॉमन असेल आणि सगळ्यांचाच एक अवयव जो सर्वात मोठा अवयव असेल, सर्वांमध्ये कॉमन असणारा तिन्ही चारी संख्यांचा सर्वात मोठा अवयव असेल. ही फक्त एक तुम्हाला थेरॉटिकली सांगितलेली कन्सेप्ट आहे. ऍक्च्युली आता एक विभाज्य म्हणजे काय, मल्टिपल म्हणजे काय, फॅक्टर म्हणजे काय, एलसीएम कसा काढायचा, एलसीएम म्हणजे ऍक्च्युली कन्सेप्ट काय आहे, एचसीएफ म्हणजे ऍक्च्युली कन्सेप्ट काय हे आपण आता पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण जे एलसीएम मध्ये मल्टिपल आणि एचसीएफ म्हणजे फॅक्टर म्हणजेच मराठीमध्ये विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय, तर समजा उदाहरण दाखल घेऊ तर आपण 20 चे आपल्याला मल्टिपल पाहिजे आणि फॅक्टर पाहिजे. मल्टिपल म्हणजे काय, तर च्या पटीत, किंवा आपण आपल्यासाठी मल्टिपल म्हणजे थोडक्यात विभाज्य. आणि फॅक्टर म्हणजे अवयव किंवा विभाजक म्हणतो आपण त्याला. तर आता मला सांगा 20 ही जी संख्या आहे मल्टिपल म्हणजे च्या पटीमध्ये असणं. थोडक्यात काय, एखाद्या संख्येचा मल्टिपल म्हणजे त्या संख्येचा टेबल किंवा पाडा म्हणतो आपण त्याला. 2 चे मल्टिपल कुठले, 2 चा पाडा, 2, 2 4, 2 6, हे 4, 6, 8, 10, 12 हे झाले 2 चे मल्टिपल. तसे 20 चे मल्टिपल काय असतील, 20 स्वतः एक मल्टिपल स्वतः असेल, 20 2 40, 20 3 60, 20 4 80, 20 5 100, 120 अशा पद्धतीने ते जोपर्यंत इन्फिनिटी पर्यंत येईल, जोपर्यंत 20 ला भाग जाणारी 20 ने भाग जाणारी संख्या असेल त्याच्या पटीमध्ये येणारी संख्या असेल तोपर्यंत 20 चे मल्टिपल्स असतील. आता 20 चे फॅक्टर पाहूया. फॅक्टर म्हणजे ह्या 20 ला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो त्याचे अवयव, म्हणजे तो कुठल्या कुठल्या संख्येने विभागला जातो म्हणजेच विभाजक. विभाजक म्हणजे तो जो या संख्येला विभागतो म्हणजे त्याचे अवयव पाडतो. आता 20 चे बघा, 2 न भाग जातो 20 ला, 3 ने जात नाही, 4 न जातो, 5 न जातो,
6 न जात नाही, 7 न जात नाही, 8 न जात नाही, 9 न जात नाही. याच्यानंतरचा आपला येणारा फॅक्टर असेल 10 आणि त्याच्यानंतर येणार असेल 20. आता 20च्या पुढे 20चे फॅक्टर असू शकत नाही, कारण 20चे मल्टिपल करायचे नाहीत आपल्याला, त्याचा फॅक्टर पाहायचा आहे. फॅक्टर म्हणजे आपल्याला अवयव पाहायचा आहे. तर आता इथे तुम्हाला एक नोटीस केलं असेल तुम्ही, ज्यावेळेस आपण मल्टिपल करतो, ज्या संख्येचे आपण मल्टिपल करतो ती सगळ्यात लहानात लहान संख्या आलेली आहे. आणि फॅक्टर मध्ये ज्या संख्येचे आपण फॅक्टर पाडतो तो सर्वात मोठा फॅक्टर ती स्वतः संख्या असते. हे लक्षात आलं असेल. म्हणजे ज्यावेळेस आपण अवयव किंवा फॅक्टर्स पाडतो ते पर्टिक्युलर क्वांटिटी मध्ये असेल, 4 अवयव, 5 अवयव, 6 अवयव. जसं की आता 20चे एवढे अवयव आहेत, 5 अवयव आहेत. पण ज्यावेळेस आपण ते मल्टिपल पाहतो त्यावेळेस त्याचे अगणित मल्टिपल्स असतील, त्याच्या पटीमध्ये अगणित संख्या असतील. तर हा डिफरन्स आहे ऍक्च्युली मल्टिपल मध्ये आणि फॅक्टर मध्ये. तर आपल्याला एलसीएम मध्ये, एलसीएम म्हणजे मल्टिपल, एम मधला एलसीएम मधला एम म्हणजे मल्टिपल आणि एचसीएफ म्हणजे फॅक्टर किंवा लघुत्तम सामायिक विभाज्य आणि महत्तम सामायिक विभाजक. हे दोन आपल्याला डिफरन्स म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली मल्टिपल म्हणजे काय की त्या पट्टीमध्ये असणारी संख्या आणि फॅक्टर म्हणजे काय, या दोन्हीमधला डिफरन्स लक्षात आला असेल. ऍक्च्युली मग आता दिलेल्या संख्येचं आपल्याला एलसीएम किंवा एचसीएफ काढायला सांगितलं जातं. मग नेमकं एलसीएम आणि एचसीएफ म्हणजे असतं तरी काय, त्या संख्येच्या नेमका कुठल्या गोष्टी किंवा कुठले अंक, नेमका एलसीएम म्हणजे काय. तर आपण समजण्यासाठी उदाहरण घेऊया. सांगितलं त्यांनी की एलसीएम आणि एचसीएफ ऑफ 4, 8, 12, 48 किंवा समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, विचारलं क्वेश्चन मध्ये की तुम्हाला एलसीएम आणि एचसीएफ म्हणजे लसावी आणि मसावी काढायचं. कुणाचा? 4, 8, 12 आणि 24चा. तर आपण ज्यावेळेस एलसीएम काढतो, एलसीएम कसा काढायचा त्याच्या 2-3 पद्धती आहेत, ते आपण शिकणारच आहोत. पण ऍक्च्युली या संख्यांचा एलसीएम म्हणजे नेमकं काय हे आपण अगोदर समजून घेऊया. तर आता एक 4 आहे, आपण पाहिलं होतं एलसीएम मध्ये हा झाला मल्टिपल, हा झाला फॅक्टर. तर आपण आता 4चा अगोदर एलसीएम करायचा आपल्याला समजा. तर अगोदर आपण याचे 4चे मल्टिपल करूया, 8चे मल्टिपल, 12चे मल्टिपल आणि 24चे मल्टिपल. आता बघा 4चा मल्टिपल म्हणजे 4चा पाडा थोडक्यात. 4, 4 गुणे 8, 4 गुणे 12, 4 चौक 16, 20, 24, 28 आणि त्यांचे जे पाड आहे मल्टिपल मध्ये जोपर्यंत 4 भाग जातील 4च्या मल्टिपल मध्ये संख्या 8 म्हटलं तर 8चा पाडा, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 संग 48 आणि अशा पद्धतीनं जे असतील ते. 12चाही 12 2 24, 12 3 36, सॉरी 12 12 24, 12 3 36, 12 4 48, 24 24 1 24, 24 2 48, 24 3 72, 24 4 96. तर अशा पद्धतीने आपण आता हे याच्या पुढे हे कंटिन्यू राहील तसंच ते. ठीक आहे. तर आपण आता एलसीएम काढणार आहोत. एलसीएम म्हणजे नेमकं काय, तर लोएस्ट, कॉमन आणि मल्टिपल. तर मल्टिपल तर आपण 4 संख्यांचे घेतले. आता त्यामध्ये आपल्याला कॉमन पाहिजे आणि कॉमन ह्या 4 मध्ये कॉमन असणार आणि लोएस्ट पाहिजे, सर्वात लहान. तर आता पहा 4 इथं आहे, ह्या 3 पाड्यामध्ये नाहीये. 8 इथं आहे पण या दोन्ही पाड्यामध्ये नाही. 12 इथं आहे, या टेबल मध्ये नाही, या टेबल मध्ये आहे, या टेबल मध्ये नाही. 16 इथं आहे, या दोन्ही मध्ये नाहीये. त्याच्यानंतर 20 इथं आहे, या तिन्ही मध्ये नाहीये. त्याच्यानंतर येणार 24 इथं आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. हा झाला आपला लहानात लहान आणि कॉमन असणारा फॅक्टर, म्हणजे हा 24, इथला हा 24, इथला हा 24 आणि इथला हा 24. म्हणजे पहा ऍक्च्युली शब्दशः अर्थ कसा याचा, म्हणजे लोएस्ट, कॉमन, मल्टिपल किंवा आपण त्यालाच मराठीमध्ये लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणतो. ठीक आहे. आता पहा 3 शब्दानुसार आपल्याला तो शब्द
अंक कसा मिळतो पहा. हे 4 संख्या आहेत ज्यांचा आपला एलसीएम आणि एचसीएफ काढायचा. ठीक आहे. लघुत्तम म्हणजे लहानात लहान, सामायिक म्हणजे सर्वांमध्ये सामायिक आणि कॉमन असणारी गोष्ट, आणि विभाज्य म्हणजे ज्या संख्येला या 4 संख्येने भाग जाईल अशी संख्या म्हणजे तो विभाज्य झाला. म्हणजे मल्टिपल, इंग्लिशमध्ये मल्टिपल म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिपल. मल्टिपल तर आपण लिहून घेतले, लोएस्ट आपल्याला चेक करायचं आहे आणि कॉमन पाहिजे. तर आपण आता ह्या 4 घेऊ शकत नाही कारण ह्या तिन्ही पाड्यामध्ये नाही. तसं आपण बाकीच्या अंकांबद्दल पण पाहिलं ऑलरेडी. आता आपल्याला याच्यामध्ये कॉमन असणारा 24 8 मध्ये पण आढळतो, 12 मध्ये आढळतो, 24 ने आढळतो. म्हणजे ह्या 24 ला या 4 संख्यांनी भाग जातो. या 24 ला या 4 संख्येने भाग जातो म्हणून तो त्यांचा एलसीएम झाला. एल म्हणजे लोएस्ट, या 4 मध्ये भाग जाणारी सर्वात लहान, सर्वांमध्ये सामायिक असणारी आणि विभाज्य म्हणजे ह्या 4 यांना भाग जाणारी गोष्ट किंवा संख्या म्हणजे तो त्यांचा एलसीएम असेल. बघा 24 ला 24 ने भाग जातो, 12 ने जातो, 8 ने जातो. आता तुम्ही कंटिन्यू जर पुढे हा पाडा केला तर 4 ने पुढे आणखी एक कॉमन येणार. बघा इथं 48 आहे, इथं पण आहे 48, इथं पण आहे 48. तर बघा 4च्या पाड्यामध्ये पण 48 येईल. पुढे 4चा पाडा जोपर्यंत तुम्ही 12 पर्यंत म्हणाल, 4 10 40 झालं, 4 गुणिले 11 44, 4 गुणिले 12 48. म्हणजे पुढे चालून ही इथं 48 येणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की आता मग ह्या 4 मध्ये 48 हे कॉमन आहेच ना, मग 48 का एलसीएम नाही? कारण तो लोएस्ट नाहीये. त्याच्या अगोदरची संख्या 24 कॉमन आहे आणि ती त्याच्या अगोदर कुठली लहानात लहान संख्याच्या अवघातामध्ये कॉमन आहे का? तर नाही. 24 लहानात लहान कॉमन असणारी संख्या आहे. 48 ही त्याच्यानंतरची म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी मोठी असणारी आहे, म्हणून त्याला आपण एलसीएम म्हणू शकत नाही. समजलं? एलसीएम म्हणजे नेमकं काय असतं की ह्या सर्वांमध्ये कॉमन असणारा त्यांचा मल्टिपल किंवा त्याच्या पटीमध्ये असणारी संख्या आणि लहानात लहान त्या सर्वांना भाग जाणारी म्हणजेच ते आपलं एलसीएम असतं. तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आपण याच्यानंतर पाहूयात एचसीएफ म्हणजे नेमकं काय असतं किंवा एचसीएफ कसा काढायचा असतो. पहिल्यांदा आपण एचसीएफ म्हणजे काय यांचं आपल्याला सांगितलं आहे की 4 8 12 आणि 24 चा एचसीएफ काढा किंवा मसाले काढा सांगितलेलं आहे. आपण मग पाहिलं होतं एचसीएफ म्हणजे हा झाला हायेस्ट कॉमन फॅक्टर. फॅक्टर म्हणजे काय? अवयव. हायेस्ट म्हणजे काय? मोठा किंवा महत्तम. आणि कॉमन म्हणजे काय? तर सामायिक. आपण मग आता जो पाडा म्हटलेला होता 4चा 12चा 8चा 24चा, ते पाडा होता म्हणजे त्यांचे मल्टिपल होते, त्याच्या पटीमधल्या संख्या होत्या. आपल्याला इथे एचसीएफ काढताना फॅक्टर पाहिजे. फॅक्टर म्हणजे अवयव पाहिजे. अवयव हे त्या संख्येचे ज्या या संख्यांना ज्या ज्या संख्येने भाग जातात ते म्हणजे त्याचे अवयव झाले. आता 4चे अवयव कुठले असतील? 2 एक अवयव असेल त्याचा आणि 4 असेल कारण 4 पर्यंतच, कारण 4च्या पुढे 8 ही त्याच्या पटीमधली संख्या आहे, तो त्याचा मल्टिपल आहे, फॅक्टर नाहीये. हे लक्षात घ्या, फॅक्टर आणि मल्टिपल मध्ये काय डिफरन्स आहे. 8 ला 4 ने भाग जातो पण 4 ला भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला पाहिजे. 4 ने कुठल्या संख्येने भाग जातो तो आपल्याला नकोय. या संख्यांना कुठल्या कुठल्या अवयवांनी कुठल्या कुठल्या संख्यांनी भाग जातो ते म्हणजे आपले फॅक्टर्स असतील. आता 8 आहे, 8 ला 2 ने भाग जातो, 4 ने जातो, स्वतः 8 ने जातो. 12 आहे, 12 ला 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, त्यानंतर 6 ने जातो, त्यानंतर स्वतः 12 ने जातो. 24 ला 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, त्याच्यानंतर 8 ने जातो, त्यानंतर 12 ने जातो. तर आता हे झाले त्याचे फॅक्टर्स. आता आपण मगाशी काय केलेलं होतं की सर्वांमध्ये कॉमन असणारी पण लोएस्ट संख्या पाहिली होती एलसीएम मध्ये. आपल्याला इथं काय पाहिजे? एचसीएफ मध्ये हायेस्ट कॉमन असणारी पाहिजे. आपण तर फॅक्टर्स पाडलेलेच आहेत, त्याच्यामुळे एफ अवयव म्हणजे ते येणारच आहेत. आता हे अवयवच आहेत ना, तर आपण हे अवयव आता शब्द सोडून देऊ. आता काय पाहिजे आपल्याला? हायेस्ट आणि कॉमन पाहिजे, सर्वात मोठा आणि कॉमन असणार. तर आपल्याला इकडून तिकडे गेल्यानंतर आपल्याला लहान लहान मिळतील कॉमन. आता थोडक्यात काय? 2 इथं भाग जातो, 2 ने इथं पण जातो, इथं पण जातो, इथं पण जातो, पण ती झाली लहानात लहान. त्याच्या पुढले 4 ने इथं पण जातो, इथं पण जातो, इथं पण आहे, इथं पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढे
8 आहे, इथं आहे का 8? नाही, इथं पण नाही, इथं पण नाही. तर आता याच्यामध्ये मग आपल्याला जर समजा HCF काढायचं असेल तर आपल्याला पाहिजे हायेस्ट. आता 2 आणि 4 मधले हायेस्ट कोण आहे? 4 आहे. हा झाला आपला HCF. हायेस्ट म्हणजे जे पण अवयव त्याच्यामध्ये सर्वात मोठा असणारा, कॉमन म्हणजे सामायिक सर्वांमध्ये कॉमन असणारा, फॅक्टर म्हणजे आपण हे अवयव काढलेले. ह्याच्यामध्ये 4 हा त्याचा HCF झाला. ऍक्च्युली तुमच्या लक्षात आलेलं असेल LCM आणि HCF म्हणजे आपल्याला ऍक्च्युली काढायला सांगितलं होतं, आपण काढतो. आपल्याकडे भरपूर प्रोसिजर आहेत LCM काढण्यासाठी, HCF काढण्यासाठी. आणि आयोगही तोच विचारतो आपल्याला, कसं काढायचं विचारत नाही. तुम्हाला ऍक्च्युली कन्सेप्ट की LCM म्हणजे काय असतो आणि HCF म्हणजे काय असतो हे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आपला ऑलरेडी व्हिडिओ हा खूप लेंदी होत आहे आणि त्याच्यामुळे आपण फक्त तुम्हाला LCM आणि HCF म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. तर याच्यासाठी काढण्यासाठी ज्या भरपूर पद्धती आहेत ज्या आपण बघणार आहोत. लेंदी मेथड पाहणार आहोत, शॉर्ट मेथड पाहणार आहोत, ज्याचा आपण यूज करणार आहोत त्या मेथड पाहणार आहोत. पण सध्या आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये LCM मधील नॉर्मली LCM HCF कसा काढला जातो, त्याचे शाब्दिक उदाहरणं कसे आहेत, म्हणजे त्याचे ऍप्लिकेशन बेस्ड उदाहरणं कसे आहेत जे आयोगाने विचारलेले आहेत. त्याच्यानंतर दशांश अपूर्णांक असेल, अपूर्णांक असेल म्हणजे छेद आणि अंश आणि छेद असेल, किंवा डॉट मध्ये आपण दशांश अपूर्णांक म्हणतो, त्यांचा LCM HCF कसा काढायचा. त्याच्यानंतर काही वेगळ्या पद्धतीचे आणखी प्रॉब्लेम आहेत यांच्या बेसवरती. तर आपण पुढे बघूया, पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया. आपले व्हिडिओ हे 20 ते 25 मिनिटाचे राहतील शॉर्टमध्ये, जेणेकरून तुम्हालाही पाहण्यासाठी जास्त टाइम लागणार नाही. आणि माझी एक अपेक्षा अशी आहे की तुम्ही ज्यावेळेस पण माझा व्हिडिओ पाहाल त्यानंतर आपण लास्टला एक 4-5 क्वेश्चन्स दिले जातील तुम्हाला एक्सरसाइज म्हणून. तर तुम्ही फक्त तो व्हिडिओ झाल्यानंतर एक 5-10 मिनिटांमध्ये ते एक्झाम्पल सोडवले तर तुमच्यासाठी प्रॅक्टिसनं तुम्हाला आणखी त्या क्लिअर गोष्टी होतील. त्यामुळे एकच अपेक्षा असेल, ज्यावेळेस पण आपला व्हिडिओ संपेल, आज आपलं फक्त इंट्रोडक्टरी पार्ट झालेलं आहे, तुम्हाला ऍक्च्युली LCM आणि HCF कसा काढायचा हे सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे आज तुम्हाला एक्सरसाइज नाही देते. नेक्स्ट व्हिडिओपासून ज्यावेळेस पण आपला चॅप्टर कव्हर होईल त्याच्यामध्ये त्या एवढ्या लेक्चरमध्ये 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण कुठले कुठले पॉईंट्स पाहिले, त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, त्याचे तुम्हाला त्या टाईपमधले तुम्हाला एक्सरसाइजसाठी नंतर व्हिडिओमध्ये लास्टला एक व्हिडिओमध्ये क्वेश्चन्स दिले जातील, ते तुम्ही सोडवायचे, ते तुमच्यासाठी फायद्याचं राहील. तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथंच थांबूयात, अभ्यास करत राहा. नेक्स्ट व्हिडिओला 2-3 दिवसामध्ये तुम्हाला लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा कंटिन्यू राहिलेला भाग आपण कंटिन्यू करूया. धन्यवाद.